पदार्थ सप्तशास्त्री सुभेदार नामजी बलकवडे यांनी 333 वर्षांपूर्वी सिंहगड किल्ला जो मुघलांनी जिंकून घेतलेला होता तो पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यातीलच एक सुभेदार म्हणजे नावजी बलकवडे यांनी सिंहगड परत जिंकून स्वराज्यात आणला. त्याबद्दल आज एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचा हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिंहगड किल्ला हा स्वराज्यातला एक अतिशय महत्वाचा किल्ला होता आणि जो एक किल्ला किंवा याच्यासह अजून 3-4-5 अन्य किल्ले होते की जे भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्यानंतरच्या काळातही अनेकदा संघर्ष झाले. त्यापैकीच एक सिंहगड. म्हणजे सिंहगडचं वैशिष्ट्य असं की जेव्हा प्रारंभीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा, राजगड वगैरे किल्ले घेतले आणि फतेखानाशी पण संघर्ष वगैरे झाला, त्यावेळेला शेवटी आदिलशहाने एक निर्माणीचं अस्त्र म्हणून इकडे कर्नाटकामध्ये अफजल खानाला आणि अन्य सरदारांना पाठवलं आणि शहाजी राजांना बेसावत क्षणी खरं म्हणजे शहाजीराजे खूप सावध होते तरी देखील एका क्षणी त्यांनी अटक केली आणि हे सगळ्या प्रेशर टॅक्टिकचा भाग की आता इकडे हा जो शिवाजी काय करतोय बंड तर त्याला आपण रोखू शकतो. त्यावेळेला सुद्धा शहाजी राजांना सोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी बरेच नीती कशी अवलंबली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यावेळेला सुद्धा आदिलशहाने काय मागून घेतलं असेल तर सिंहगड आम्हाला द्या आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजही संतापले होते की सिंहगड सारखा किल्ला दिला तुम्ही असं. परंतु नंतर त्यांना लक्षात आलं ते समजलं आणि त्यांना सांगण्यात आलं की एका किल्ल्याची मती तुमच्या पिताश्रीपेक्षा मोठी नाहीये. तर असा हा सिंहगड किल्ला मिर्झा राजांनी सुद्धा जेव्हा शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा तह झाला तेव्हा त्या तहामध्ये सुद्धा जे किल्ले मागून घेतले त्यात सिंहगड मागून घेतला आणि तो सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणायची जेव्हा शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटून आल्यानंतर मोहीम सुरू केली तेव्हा ती सिंहगडापासूनच सुरुवात केली 1670 साली. तो सिंहगड पुन्हा मुघलांच्याकडे गेला. त्यावेळेला पुन्हा तो 1693 साली आषाढ शुद्ध अष्टमी म्हणजे जो आजचा दिवस आहे तारखेचा विचार करत झाला इंग्रजी तर 1 जुलै होता तो दिवस. या दिवशी त्याची अधिक माहिती आपण मग त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. पण तो पुन्हा सरदार नावजी बलकवडे यांनी अगदी तानाजी मालुसरे सारखाच पराक्रम करून पुन्हा जिंकून घेतला. तर त्या निमित्तानं या एका पवित्र पावन दिवशी हा पुरस्कार आपण सुरू केला. यापूर्वी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळही या पुरस्कारामध्ये संयुक्त विद्यमाने म्हणून आम्ही असायचो. वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये त्यातले काही पुरस्कार सोहळा यापूर्वी पार देखील पडलेले आहेत. तर मधल्या काळात काही कोरोनामुळे मुख्यतः जेव्हा खंड निर्माण झाला आणि त्याच्या पुढच्या 1-2 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी पुन्हा चालू करायला जो वेळ गेला त्याच्यामध्ये ह्याही पुरस्काराला पुन्हा सुरू करण्यात वेळ गेला. परंतु पांडुरंगजींच्या पुढाकाराने आज या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूत हा सोहळा पुन्हा चालू होतो. तर त्याबद्दल व्यासपीठावरच्या सगळ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मी एकदा मनापासून स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पाहुणे मान्यवरांची ओळख ही भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव तसंच या सरदार नावजी बलकवडे पुरस्कार समितीचे मुख्य मार्गदर्शक मोडी लिपी तज्ञ आणि आपल्या सगळ्यांना माहिती की प्रसिद्ध व्याख्याते भारतभर ज्यांची अनेक व्याख्यानात झाली आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक व्याख्याते घडतायत आज देखील त्यांच्याकडे पाहून अशा पांडुरंगजींना मी विनंती करतो की त्यांनी आपलं परिचय आणि प्रास्ताविक करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय. आज आषाढ शुद्ध अष्टमी
पदाती सप्त सहस्त्री सुभेदार नावजी बलकवडे यांनी 333 वर्षांपूर्वी सिंहगड किल्ला जो मुघलांनी जिंकून घेतलेला होता तो पुन्हा स्वातंत्र्य आणला. तो विजयोत्सव 1991 सालापासून सर्व बलकवडे कुटुंबीय एकत्रित येऊन साजरा करत असतात. नावजी बलकवड्यांनी 1 जुलै 1693 आषाढ शुद्ध अष्टमी आणि त्या 2 दिवसांचं औचित्य साधून या कार्यक्रमांचं आयोजन करतो. साधारणपणाने 1 जुलैला आम्ही सिंहगडावर आणि सिंहगडाच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचं आयोजन करतो. सिंहगडावर जाऊन आम्ही सगळ्यांना आवाहन करतो, फक्त बलकवडेच नाही, मला समाजातल्या सर्व समाजाने यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा असते. जे बलकवडे माझे पूर्वज आहेत त्यांच्याविषयी भक्तिभाव असणं हे मला साहजिक आहे, परंतु माझ्यापेक्षा समाजाने त्यांनी केलेलं कार्य, त्यांचा त्याग, म्हणून आपण एकत्र समाजाने आलं पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि मग सिंहगडावर जी सिंहगडाची पंचदैवत आहेत म्हणजे कोंढणेश्वर, अमृतेश्वर भैरव, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, तानाजी मालुसरेंची समाधी आणि सिंहगडावरच्या दैवतांचं पूजन करणं या निमित्ताने आणि तिथं एक छोटासा कार्यक्रम आणि काही सामाजिक उपक्रम आपण तिथे करत असतो. उदाहरणार्थ सिंहगडावर वृक्षारोपण करणं आणि सिंहगडाची स्वच्छता हा एक भाग असतो आणि सिंहगडाच्या इतिहासाचं प्रसार. काही वर्षांनी 2 वर्षांपूर्वी आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी नावजी बलकवडेचं एक स्मारक केलं. आमचे अविनाशराव बलकवडे त्यांचं तिथं एक मोठं केंद्र आहे. त्या केंद्रामध्ये समजतं की रायगड की आता एखाद्या किल्ल्यावर एखादं स्मारक उभं करणं हे अतिशय अवघड आहे. पुरातत्व आणि वेगवेगळ्या खात्यांच्या मर्यादा आणि त्यापेक्षा आपल्याला जिथे शक्य होईल तिथे आपण स्मारक आपल्या सोयीच्या ठिकाणी करणं मला जास्त योग्य वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून 25 वर्षांपूर्वी आमचं गाव दारोली म्हणून पवत्या तिथं आहे. आम्ही तिथं नावजी बलकवड्यांचं एक स्मारक केलंय. तिथं नावजी बलकवड्यांचा पुतळा आम्ही तिथं उभारलेला आहे. म्हणजे 2 वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी आम्ही नावजी बलकवड्यांचं स्मारक उभं केलंय. तर हा 2 दिवसापूर्वी 1 जुलै रोजी आम्ही तो कार्यक्रम दोन्ही ठिकाणी घेतला, सिंहगडाची पायथ्याशी. आणि आज तिथीचा कार्यक्रम आणि आम्ही गेले काही वर्ष एक परंपरा सुरू केली आहे की आपल्याला आपल्या पूर्वजांचं की ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी मोलाचं योगदान दिलंय त्यांचं स्मरण कसं केलं पाहिजे. वर्तमान काळात जे आजच्या काळामध्ये देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी मोठं कार्य केलंय, पराक्रम गाजवला आहे, कर्तृत्व दाखवलं, अशा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण नावजी बलकवड्यांच्या नावाने पुरस्कार द्यावा ही कल्पना घेतली आणि गेले अनेक वर्ष त्या कल्पनेप्रमाणे मी तो पुरस्कार देत असतो. यावर्षी हा पुरस्कार तुम्हाला द्यावा अशी कमिटीच्या समोर एक कल्पना पुढे आली. मी आमच्या मंडळीला विनंती करेल, जागा आहे, आपण बसायला हरकत नाही, तुम्ही बसा. मग आम्हाला आमच्या समोर एक नाव आलं की नुकतेच निवृत्त झालेले आमचे, खरं सांगायचं तर माझा आणि त्यांचा कौटुंबिक संबंध आहे असे लेफ्टनंट जनरल सुदर्शन फडणवीस यांचं नाव समोर आलं. त्यांना फार उत्तुंग वारसा किती मोठा आहे
तर त्यांचे पूर्वज हे त्यांचं नाव शंकराजी केशव फडके उर्फ हसबनीस. त्यांना माहुली किल्ला ठाणे जिल्ह्यातला तो जिंकण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. आणि त्याबद्दल त्यांना मराठी राज्याची हसबनीस म्हणजे आणि पायदळाचे मुख्य अधिकारी. आणि त्यांनी जंजिरा मोहिमेमध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जंजिऱ्यावर म्हणजे शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनी जो संघर्ष केला आणि औरंगजेबाने विश्वासघाताने संभाजीराजांना कैद केलं आणि त्यांची निर्माण हत्या झाली. संभाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाने जुल्फिकार खानाला रायगड किल्ल्यावर पाठवलं आणि अशा परिस्थितीत संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी रायगड किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. सगळं काही कुटुंब रायगड किल्ल्यावर होतं आणि म्हणून त्यांनी असं त्यावेळेस मसलत केली की एका वेळेस संपूर्ण छत्रपतींचं राजकुटुंब एका किल्ल्यात असणं असुरक्षित धोक्याचं आहे. आणि म्हणून त्यांच्या सल्ल्यावरून राजाराम महाराज रायगडवरून बाहेर पडले आणि मी हा किल्ला लढवते तोपर्यंत तुम्ही किल्ल्यातून बाहेर पडा आणि रायगड किल्ल्याचा वेढा उठवणं आणि स्वराज्याचं रक्षण करणं ही दोन कामं तुम्ही करा. आणि तशा पद्धतीने राजाराम महाराज बाहेर पडले. तो सगळा कालखंड होता. आणि अशा काळामध्ये राजाराम महाराजांच्या नंतर हे सगळं घडत असताना नावजी बलकवड्यांचा कालखंड तिथं सुरू होतो. आणि आपल्याला सगळ्यांना आता सुधीररावांनी इथं सांगितलं की 333 वर्षांपूर्वी नावजी बलकवड्यांनी कोणत्या परिस्थितीत हा किल्ला जिंकून घेतला. खरं सांगायचं तर रायगड किल्ला आणि राजगड किल्ला, त्याबरोबर सिंहगड, पुरंदर, पन्हाळा सर्व किल्ले मुघलांच्या ताब्यात होते. विशाळगड फक्त राजमाची सारखा या 12 मावळात एक छोटासा किल्ला होता. आणि राजमाची वरून म्हणजे स्वतः राजाराम महाराजांना शेकडो किलोमीटर लांब, शेकडो मैलावर कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं होतं तिथल्या जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. आणि 8 वर्ष त्यांनी जिंजीच्या किल्ल्यात राहून मुघलांशी संघर्ष केला. आणि त्याचबरोबर आपण बसूया आणि त्यांनी त्यावेळेस महाराष्ट्राचा कारभार पाहिलेला आहे. त्या राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये राजाराम महाराजांच्या व्यवस्थेप्रमाणे इथल्या स्वराज्याची महाराष्ट्रातली त्यांनी व्यवस्था लावली होती. त्यामध्ये 2 मुत्सद्दी आणि 2 सेनापती त्यांच्याकडे त्यांनी स्वराज्याची जबाबदारी सोपवली होती. साधारणपणाने पन्हाळ्यापासून ते साताऱ्यापर्यंतच्या स्वराज्याचं रक्षण करणं, त्याचा कारभार करणं, त्याचे कारभारी म्हणून रामचंद्र पंत अमात्यांवर जबाबदारी सोपवली होती. आणि त्यांच्या हाताखाली त्यांचं ह्या रक्षणाची जबाबदारी हाताखाली म्हणजे समान पातळीवर एकाने कारभार पाहावा आणि दुसऱ्यांनी स्वराज्याचं रक्षण करावं. ते होतं संताजी घोरपडे यांचं. साताऱ्यापासून पुण्यापर्यंतचा स्वराज्याचा कारभार शंकराजी नारायण पंत सचिव घोरकर त्यांनी कारभार पाहायचा. आणि धनाजी जाधवांनी या भागातल्या प्रदेशाचं किल्ल्यांचं रक्षण करायचं अशी जबाबदारी धनाजी जाधव सेनापतींवर सोपवलेली होती. हे सगळं चालू असताना अनेक प्रक्रिया घडतायत. मुघल किल्ले जिंकून घेतात, त्यांचं सामर्थ्य प्रचंड होतं औरंगजेबाचं. आणि अशा विरुद्ध शिवाजी महाराजांनी जी काही प्रेरणा निर्माण केली होती, माझ्या राज्यातला कुठलंही प्रशासन स्थिर करून आर्थिक तरतूद नाही. अशा वेळेस शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे ती सामान्य व्यक्तीने आपल्या राष्ट्राच्या रक्षणाला सिद्ध होत. आणि यातून शेकडो तरुण उभे राहिले आणि या संकट समयी त्या तरुणांनी नेतृत्व करून या स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे.
आणि अशापैकी एक नावजी बलकवडे, त्यांचे वडील लखमाजी बलकवडे. लखमाजी बलकवड्यांना 2 मुलं होती, नावजी बलकवडे आणि हिरोजी बलकवडे. हे दोघंही भाऊ या प्रक्रियेत होते. आणि नावजी बलकवड्यांनी मी अगदी थोडक्यात वेगवान आढावा घेईन बलकवडे कुटुंबाचं कार्य, कारण की पाहुण्यांना देखील बलकवडे आणि आपल्यालाही की नावजी बलकवड्यांचं इथं ऐकलेले 90% लोकांना पहिल्यांदाच नावजी बलकवड्यांचं नाव काढायला जाते. आणि कोण हे नावजी आणि त्यांचं किंवा त्या घराण्याचं काय योगदान, म्हणून अगदी थोडक्यात प्रास्ताविकात मी मुद्दाम सांगू इच्छितो, कारण ह्या इतिहासाशिवाय वाट चालवणार नाही. तर नावजी बलकवड्यांची पहिली कामगिरी ही संभाजीराजांच्या वेळेस, ज्यावेळेस औरंगजेबाने आदिलशाही जिंकून घेतली आणि आदिलशाहीच्या पदरी जे मराठा सरदार होते त्यांच्यासमोर प्रश्न पडला की आता आपण कुठं जायचं. जे मुसलमान सरदार होते ते मुघलांना मिळाले, त्यातले काही मराठा मुघलांकडे गेले, परंतु काही मराठा सरदार त्यांना असं वाटलं की आपण मुघलांकडे न जाता स्वराज्यात गेलं पाहिजे. त्यामध्ये होते चांजीराव पाटणकर, विक्रमसिंह पाटणकरांची पूर्वज पाटणचे. आणि चांजीराव पाटणकर आदिलशाहीतून मराठशाहीकडे आले आणि ते विजापूरवरून येत असताना शिरवळच्या परिसरात त्यांच्याबरोबर साधारण 300-400 सैनिक होते. आणि अचानक त्यांच्या समोर त्यांना असं कळालं की एक मुघलांचा 1000 सैन्याचा तळ पडलेला आहे आणि आता आपल्या संघर्ष होणार, आपलं सामर्थ्य कमी आहे. आणि मग आपल्या मदतीला कोणी एखादा मराठा सरदार येतोय का, जवळपास आहे का, चौकशी करत असताना त्यांना कळालं की जवळच नावजी बलकवडे काही सैन्यासह आहे. त्या दोघांचा एकमेकाशी संपर्क झाला आणि गनिमी काव्याच्या पद्धतीने नावजी बलकवडे आणि चांजीराव पाटणकर या दोघांनी मिळून त्या मुघलांच्या तळावर प्रचंड मोठा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो तळ उद्ध्वस्त केला. ही नावजी बलकवड्यांची पहिली कामगिरी. मग पुढं 1692 मध्ये लोहगड किल्ला तो नावजी बलकवड्यांनी आणि विठोजी कार्के पवन मावळाचे सरदार या दोघांनी मिळून लोहगडचा किल्ला मुक्त केला. त्यानंतर 1 जुलै 1693 सिंहगड किल्ला त्यांनी मुक्त केला. तोही इतिहास आज वृत्तपत्रामध्ये थोडक्यात लेखन. 1696 मध्ये कोरीगडचा किल्ला, कोरबावसे तो सहारा प्रकल्पाचे तिथे आहे. तो किल्ला जुन्नरकर बेग हे मुघलांचे बारामावळाचे सुभेदार मनसूर खान बेग म्हणून होता, त्याने हा कोरीगडचा किल्ला विश्वासघाताने घेतला होता आणि त्यात अनेक मराठा तत्कालीन अधिकारी कैदेत पडलेले होते, सेनापती. आणि तो किल्ला जिंकून घेणं महत्वाचं होतं, म्हणून नावजी बलकवडे यांच्यावर राजाराम महाराजांनी ती जबाबदारी टाकली आणि त्याप्रमाणे नावजी बलकवड्यांनी या कोरीगड किल्ल्याला जी रसद येत होती ती तोडली. त्या किल्ल्यावर हल्ले करायला सुरुवात केली. म्हणून मनसूर खान बेगाचा मुलगा मोठी रसद घेऊन तोफा, बंदुका आणि लष्कर घेऊन येत असताना पौड तालुक्यात जांभुळणे नावाच्या गावापाशी त्या लष्करावर हल्ला केला. त्यावेळेस नावजी बलकवड्यांबरोबर बाळोजी ढमाले म्हणून एक त्यांचे सहकारी होते. जसे विठोजी कार्के हे नावजी बलकवड्यांबरोबर सिंहगड किल्ला घ्यायला होते, तसे बाळोजी ढमाले हे त्यावेळेस या युद्धामध्ये होते आणि त्या युद्धामध्ये नावजी बलकवड्यांनी मनसूर खान बेगाचा वध केला. ते सगळी रसद लुटली, त्या सैन्याचा पराभव केला. दुर्दैवाने या युद्धामध्ये बाळोजी ढमाले मारले गेले आणि मग त्या किल्ल्यावर हल्ले करून अचानक शेवटी कोरीगड किल्ला नावजी बलकवड्यांनी मुक्त केला. त्यानंतर कोरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ शहापूर ही त्या किल्ल्याची बाजारपेठ, मुख्य केंद्र, आणि त्याच्यावर जंजिरेकर सिद्धीने मुघलांच्या औरंगजेबाच्या शिफारसीवरून दादोराव या पुढे जागा आहे आणि त्यांनी त्या जंजिरेकर सिद्धीने त्या कोरीगडच्या पायथ्याशी, कोरीगड किल्ल्यावरच त्यांना हल्ला करून घ्यायचा होता, परंतु मराठी सावध असल्यामुळे तो किल्ला त्यांना जिंकणं शक्य झालं नाही. पण मग त्या पेठेवर हल्ला करून ती संपूर्ण पेठ लुटून सावा घाटाने ते खाली उतरत होते ही बातमी नावजी बलकवड्यांना समजली. मग ते कोरडू घाटातून खाली उतरले
आणि सावा घाटातून खाली म्हणजे आता तामिनी घाट आहे ना, त्या तामिनी घाटाच्या त्याच परिसरामध्ये नावजी बलकवडेने जंजिरीकर सिद्धीवर हल्ला केला, त्यांचा पराभव केला आणि ती लूट पुन्हा मिळवली. एका पाठोपाठ एक नावजी बलकवडे हे अशा पद्धतीचे पराक्रम करतात आणि 1698 मध्ये सुधागड किल्ला त्यांच्या ताब्यात होता. आणि दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे की 3 मार्च 1700 फाल्गुन मध्ये नवमी राजाराम महाराज 1698 मध्ये जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडले आणि औरंगजेबाने शहर देण्यासाठी आपल्या मराठी माणसांना पुन्हा प्रोत्साहन, स्वतःच औरंगजेब इतिहासामध्ये बघा, स्वतः औरंगजेब किल्ले जिंकायला बाहेर पडला, सातारा परळीचा किल्ला जिंकला आणि अशा पद्धतीने. आणि मग मात्र मराठी जरा निराश झालेले होते. अशा वेळेस आपल्याला मराठ्यांना प्रेरणा द्यायला हवी म्हणून स्वतः राजाराम महाराज दिंडीच्या वेळेतून बाहेर पडले आणि संपूर्ण या सह्याद्रीमध्ये हिंडून त्यांनी जागोजागच्या मराठ्यांना प्रेरणा दिली. आणि त्यांनी एक असं ठरवलं की आता आपण मुघलांच्या प्रदेशावर हल्ला करायचा, म्हणून त्यांनी असं म्हणजे ह्याच्यावर जालन्यावर म्हणजे मुघलांच्या ताब्यात आत्ताचा मराठवाडा, औरंगाबाद, जालना वगैरे या भागावर आपण आक्रमण करून तो भाग लुटायला सुरुवात करायची, म्हणजे औरंगजेबाला शव असेल. आणि म्हणून राजाराम महाराज पुणे परिसरात आले आणि दुर्दैवाने ते आजारी पडले, प्रचंड तणाव आणि ते जे काही त्यांची. आणि मग त्या आजारामध्ये त्यांना सिंहगड किल्ल्यावर आश्रयाला जावं लागलं आणि दुर्दैवाने त्याच आजारामध्ये वयाच्या 29व्या वर्षी 3 मार्च 1700 रोजी म्हणजे फाल्गुन वद्य नवमी दिवशी त्यांचं निधन झालं. आणि त्या निधनानंतर अगदी 2 महिन्यामध्ये नावजी बलकवडेंचे निधन झालं. त्याची एक मोठी गोष्ट आहे. त्यानंतर मात्र नावजी बलकवड्यांच्या नंतर त्यांच्या मुलांनी आणि नातवांनी देखील त्यांचा वारसा पुढे दिलेला आहे. नावजी बलकवड्यांना 3 मुलं होती, होनाजी, येसाजी, पिलाजी. त्यांना ताराबाई पुत्र शिवाजी यांनी 1702 मध्ये नावजी बलकवड्यांना जी इनामं गावं होती, दारवली, मुलखेड आणि सावरगाव. खरं सांगायचं तर गावं जरी इनाम मिळाली नावजी बलकवड्यांना तरी ती गावं देखील त्यांना बघता आली नव्हती, कारण की तो प्रदेश शेवटी मुघलांच्या ताब्यात होता. मुघलांच्या ताब्यातली गावं इनाम दिली, जेव्हा आपलं राज्य येईल तेव्हा ती मिळणार होती, अशी परिस्थिती होती त्यावेळी. आणि नावजी बलकवड्यांनी ती काही गावं बघितली नव्हती. आणि मग ताराबाईंनी देखील ताराबाई पुत्र शिवाजी महाराजांनी 1702 साली नावजींचे थोरले चिरंजीव होनाजी बलकवड्यांना त्या सनदा करून दिल्या. त्याही वेळेस परिस्थिती अशी होती, राज्य मुघलांच्या ताब्यात होतं. आणि मग होनाजी, येसाजी, पिलाजी हे तिघही मराठी राज्यात सामील झाले, शाहू महाराजांच्या पदरी गेले. आणि मग त्यांची मोठी कामगिरी म्हणजे गुजरातमध्ये 1722 मध्ये चिमाजीअप्पांच्या नेतृत्वाखाली गेले आणि सुरत, धनदेवी, पावागड या भागात चिमाजीअप्पांनी स्वतःचा भाग ताब्यात घेतला. त्यावेळेस होनाजी बलकवडे त्यांनी सुरत, धनदेवी या भागावर आणि बहादूरपुरा, बडोदा बलकवड्यांनी ताब्यात घेतलेलं होतं. नंतर ते गायकवाडांकडे गेलं, ते कारण ते त्याचे मोठे हे झाले. आणि अशा पद्धतीने मग त्यांच्याकडे डोबळीची सुभेदारी आणि धनदेवी भागाची. मग होनाजी बलकवड्यांनी दुसरी कामगिरी म्हणजे जंजीराव. आपल्याला माहिती की रायगड किल्ला 44 वर्ष मुघलांच्या ताब्यात होता आणि रायगड परिसर संपूर्ण आजचा रायगड जिल्हा जवळजवळ मुघलांच्या ताब्यात, आपल्या जंजिरीकर सिद्धीच्या ताब्यात होता. 21.5 महालापैकी 17.5 महाल हे जंजिरीकर सिद्धीच्या ताब्यात होते. आणि म्हणून मग शाहू महाराजांच्या आज्ञेने बाजीराव पेशव्यांनी 1733 मध्ये ही मोहीम काढली. आणि ह्या मोहिमेमध्ये हे तिघही भाऊ त्यांच्याबरोबर खंडोजी मानकर होते. मोठा योग आहे, ही आमची नाती होती आहे. आणि शंकराजी केशव फडके होते. आणि या जंजिरा मोहिमेमध्ये ह्या बलकवड्यांनी 6 किल्ले जिंकले, अवचितगड, सुरगड, तळा, घोसाळा आणि सनेर गिरवडीचा किल्ला. म्हणून शाहू महाराजांनी त्यांना या 6 किल्ल्याची सुभेदारी दिली आणि त्याच्या खालचा प्रदेश तर्फ नागोठणा, तर्फ सीमा, तर्फ आचऱ्या धरणे, तर्फ अष्टम, तर्फ तळा, तर्फ घोसाळा आणि तर्फ मानगड हे त्यांच्या ताब्यात दिले. आणि होनाजी बलकवडे 1733च्या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रांत राजपुरीचे सुभेदार झाले. आणि मग त्यांच्या हाताखालच्या 6 किल्ल्यापैकी 2 किल्ल्यांवर
एका किल्ल्यावर खंडोजी मानकर किल्लेदार होते तळा, आणि एका किल्ल्यावर त्यांचे बंधू सुभानजी मानकर हे घुसाळ्याच्या किल्ल्यावर किल्लेदार होते, आणि रामाजी पासलकर हे कुंडूगर मानगड किल्ल्यावर होते, आणि एसाजी बलकोडे आणखी किल्लेदार होते, आणि पिलाजी बलकोडे तिसरे ते चनेर गिरवाडीच्या किल्ल्यावर किल्ले. म्हणजे 2 किल्ल्यावर 2 धाकटे भाऊ आणि स्वतः होनाजी बलकोडे सुभेदार होते. 1734 मध्ये मोठा संघर्ष पुन्हा सुरू झाला, म्हणून या सुभेची विभाजन केलं आणि खंडोजी मानकरांच्या ताब्यात 3 किल्ले देऊन त्यांनी स्वतंत्र सुभेदारी दिली आणि होनाजी बलकोड्याची सुभेदारी दिली. आणि अशा पद्धतीने होनाजी बलकोडे 1733 पासून 48 सालापर्यंत प्रांत राजपुरीचे सुभेदार होते. 48 साली त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान 1737 ला वसईची मोहीम निघाली. पोर्तुगीजांच्या ताब्यात ज्याला जो प्रदेश होता ठाण्यापासून जीवदमन पर्यंत त्याला उत्तर फिरंगाण म्हटलं जात होतं, आणि गोव्याच्या राज्याला दक्षिण फिरंगाण म्हटलं जात होतं. आणि तिथं जे काय अत्याचार झाले त्याच्यातून ह्या मोहिमेची सुरुवात झाली. चिमाजी अप्पा स्वतः त्या मोहिमेचे सेनापती होते, आणि त्यामध्ये 2 उपसेनापती होते. एक होते शंकराजी केशव फडके, त्यांच्याकडे वसई जिंकण्याची जबाबदारी होती, आणि ठाण्याचा किल्ला ती जिंकण्याची जबाबदारी होनाजी बलकोडे आणि खंडोजी मानकर यांच्यावर सोपवली गेली होती. आणि त्या पद्धतीने पहिल्याच दिवशी एका रात्रीमध्ये 27 मार्च 1737 होनाजी बलकोडे जमिनीवर आणि खंडोजी मानकर पाणपोटातून पहिल्या दिवशी मोठा अभूतपूर्व विजय झाला, आणि हा ठाण्याचा किल्ला लढण्यात आला. त्यानंतर ठाणे, वांद्रा, बेसावा, तांदूळवाडी, तालदुर्ग, ठाणे मनोहर, बदलापार्डी, गोरक्षगड हे किल्ले बलकोड्यांनी जिंकलेले. त्यातले अनेक किल्ले होते, माहीमचपूर वगैरे हे सगळी मंडळी. आणि शेवटी वसईचा किल्ला जिंकायला 2.5 वर्ष लागले. 15 मे 1739 साली वसईच्या किल्ल्यावर भगवं निशाण फडकलं, आणि 25 तारखेला तह होऊन प्रत्यक्ष संपूर्ण हा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला. आणि त्यावेळेस या वसई प्रांताचे जे अनेक परगणे होते त्यातला मनोर परगणा, म्हणजे होनाजी बलकोडे जसे प्रांत राजपुरीचे सुभेदार होते तसे मनोर परगण्याचे सुभेदार होते. त्याच्या पोट मनोर, तांदूळवाडी, तालदुर्ग आणि आसावा हे 4 किल्ले त्यांच्या ताब्यात होते. तसं शंकराजी केशव फडके हे कोकणाचे सर सुभेदार होते. त्यांचे एक बंधू कृष्णाजी शंकर हे तारापूरच्या लढाईत मारले गेले, आणि त्यांना वसईची देशपांडे पद मिळाले त्यांच्याकडे. म्हणजे शंकराजी केशव फडके हे सर सुभेदार झाले. त्यांचे चिरंजीव सर्वोत्तम शंकर हे त्यांच्यानंतर झाले होते. असा योगायोग आहे, 3 युद्धामध्ये ज्यांनी आपलं कामगिरी केली, नेतृत्व केले ते शंकरराव हसबडी, आणि त्यांचे थोरले पुत्र होते सर्वोत्तम, आणि धाकटे पुत्र सुधार. काही बलकवडे, हसबनीस, मानकर ही मंडळी खांद्याला पेशव्यांबरोबर मराठ्यांच्या या सगळ्या. आणि हा सगळ्यात मोठा इथं समीर जाधवराव आहे. काय योगायोग असतो, आजचा दिवस हा मराठी राज्याचे सर सुभेदार पिलाजी जाधवरावांचं स्मृती दिवस लक्षात ठेवा. आज पुण्यतिथी आहे. सकाळीच आम्ही नांदेड सिटीमध्ये पुण्यतिथीचा सोहळा केला, की ज्यांनी शाहू महाराजांच्या सुटकेनंतर शाहू महाराजांना स्थिर स्थावर होण्यामध्ये बाळाजी विश्वनाथांना जी साथ दिली ते पिलाजी जाधवराव. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिंदे होळकरांच्या अगोदर मराठी राज्याचे त्यावेळचे मुख्य सरदार हे पिलाजी जाधवराव होते. आणि त्या सगळ्या मोहिमांमध्ये पिलाजी जाधवरावांनी फार मोठी कामगिरी केली. बाळाजी म्हणजे 1719 दिल्ली जिंकण्यामध्ये बाळाजी विश्वनाथ खंडेराव दाभाडे त्यावेळेस पिलाजी जाधवराव होते. आणि त्यानंतर माळव्याचं युद्ध, गिरधर बहादर, नया बहादर याचा धारच्या जवळ वध करून माळव्यावर राज्य मिळवलं. आणि बुंदेलखंड छत्रसालावर मोहम्मद खान बंगशाने आक्रमण केलं होतं. त्या मोहम्मद खान बंगशाचा बाजीरावांनी पराभव केला. त्याही मोहिमेमध्ये पिलाजी जाधवराव होते, आणि छत्रसालाचं राज्य मुक्त करून त्यांना बहाल केलं. अशा प्रत्येक लढाईमध्ये भाग घेणारे आज माझं राज्य कर्तव्य आहे पिलाजीरावांचं स्मरण केल्याशिवाय. आणि
त्यांना बाजीराव आणि शिवाजी अप्पा गुरुस्थानी मानत होते. नानासाहेबांनी त्यांना गुरुस्थान मानलेलं आहे. आणि त्यांच्याच हाताखाली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांनी पहिले धडे घेतले आणि ते दोघं उत्तुंग सरदार पिलाजी जाधवरावांची चिरंजीव सटवाजी जाधवराव ते देखील मोठी कामगिरी केली. पानिपतच्या युद्धाचं तसं युद्ध घडलं, त्या युद्धात भागी झालेले, सहभागी असलेले आणि जखमी झालेले सटवाजी जाधवरावांनी पानिपतचं युद्ध कसं घडलं त्याचं वर्तमान पाठवणारं पत्र पाठवलेले ते सटवाजी जाधवराव. तोही उत्तुंग वारसा आज त्यांचंही स्मरण करणं माझं कर्तव्य आहे. आणि अशा पद्धतीने हा जो काही वारसा पुढं होनाजी बलकुड्यांची 2 मुलं होती, राणोजी सटवाजी. 1748 सालानंतर राणोजी बलकुडे प्रांतराष्ट्रीय सुभेदार झाले. त्यांनी अनेक किल्ले जिंकून घेतले. 1760 मध्ये उंदेरीचा किल्ला, ज्याला नंतर जयदुर्ग उंदेरी म्हटलं गेलं, त्यानंतर त्यांनी मीरा डोंगरातले सोनगड, रत्नगड जिंकले. त्यानंतर मुरगड जिंकला, कोहलीचा किल्ला जिंकला, बदगड जिंकला. असे अनेक किल्ले राणोजी बलकोड्यांनी. आणि जेव्हा इंग्रज मराठा युद्ध सुरू झालं त्यावेळेस राणोजी बलकोड्यांचा अनुभव विचारात घेऊन इंग्रजांबरोबर लढत असताना 1772 मध्ये राणोजी बलकोड्यांची प्रांत उंदेरीवर निवडणूक झाली. त्यांच्याकडे आरमार होतं आणि आणि उंदेरीचा किल्ला हा राणोजी बलकोडे सुभेदार होते, त्यांच्याकडे आरमार होतं. आणि इंग्रज मराठा युद्धामध्ये राणोजी बलकोड्यांनी मुलाची कामगिरी केली. त्यांचे धाकटे बंधू सटवाजी बलकोडे ते प्रांत राजपुरालाच होते. त्यानंतर राणोजी बलकोड्यांच्या आणखी एक शाखा जी सांगितली एसाजी बलकोडे, महत्वाचं सांगतो त्याचा कुणी इतिहास सांगणार नाही. एसाजी बलकोडे हे वसईच्या मोहिमेत सामील होऊन ज्यावेळेस निजामाविरुद्ध युद्ध सुरू झालं म्हणून बाजीरावांनी भोपाळमध्ये निजामाचा पराभव केला आणि मोगलांच्या ताब्यातले किल्ले जिंकण्याची कामगिरी सुरू झाली. आणि त्यामध्ये एसाजी बलकवडे, नारो त्रिंबक मुजरदार, त्रिंबक सूर्यकर प्रभू आणि नावजी मराठे या सरदारांना शिवाजी अप्पांनी दिले. आणि या सरदारांनी पहिल्यांदा मुरबाड तालुक्यातला गोरक्षगड, हरिश्चंद्र गडाच्या समोर सिंदोडा, त्यानंतर कसारा घाटाच्या वरचा त्रिंगलवाडीचा किल्ला, कळसुबाईच्या शेजारचे अलगपुरा पगन आणि रतनगड न्हावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कावनाईचा किल्ला, हा सगळा भाग छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पहिल्यांदा झाला. म्हणून एसाजी बलकोड्यांचं प्रमोशन होऊन ते प्रांत कावनाईचे सुभेदार झाले. दुर्दैवाने त्यावेळेस नाशिक, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, नाशिक औरंगजेबाने जिंकून त्याचं नाव गुलशनाबाद ठेवलं होतं आणि नाशिक मधली सर्व मंदिरं पाडून टाकली होती. भद्रकाली मंदिरावर मशीद बांधली, कपालेश्वर मंदिराचा विध्वंस केला, अर्जुन ज्योतिर्लिंग आणि सुंदर नारायण मंदिर जे रामाचं मंदिर म्हणून मानलं जात होतं, विष्णूचं स्वरूप म्हणून, ते मंदिर पाडून ह्या दोन्ही ठिकाणी मशीद बांधली होती. आणि औरंगजेबाने 12 ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ते पाडून तिथं मशीद बांधली होती. नाशिकमध्ये एक मंदिर नाही. अब्दुल अजीज खान जुन्नरकर बेग नावाचा मोठा मुघलांचा सरदार होता आणि त्याने पंचवटीवर गडी बांधली होती, ती ताजी गडी, फुटकी गडी म्हणतात. एसाजी बलकवडे भावनेच्या आहारी गेले आणि त्यांनी त्यावेळेस नाशिकच्या मुक्ततेसाठी फक्त 300-350 मावळे घेऊन गेले. दुर्दैवाने शत्रूला बातमी लागली, गडीचा आश्रय होता तोफा बंदुका आणि 2000 घोडदळ होतं. त्या घोडदळांनी त्यांना वेढलं आणि एसाजी बलकवडे आपल्या सहकार्यांनी तिथं पूर्ण मारले गेले. पंचवटीवर त्यांची समाधी आहे. पुढं त्यांचा मुलगा बहिर्जी बलकवडे त्याने 1753 मध्ये नाशिक मुक्त केलं. बाबाखान पठाण म्हणून सरदार होता, त्याचा वध केला आणि नाशिक मुक्त झालं. आणि नाशिक मुक्त झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांच्या आज्ञेने ही स्थळं मुक्त झाली. त्यानंतर सुंदर नारायण मंदिरावर बांधलेली मशीद पाडून आत्ताच यशवंतराव चंद्रचूड होळकरांचे दिवाण होते, त्यांनी ते सुंदर नारायण मंदिर आत्ता बांधलं. त्यानंतर पेशव्यांनी कपालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि ओढेकर म्हणून मोठे सरदार होते, त्यांनी 1774 मध्ये काळाराम मंदिर बांधायला सुरुवात केली. 95 साली ते पूर्ण झालं. नारोशंकर दानी राजे बहादर त्यांनी 1757 मध्ये रामेश्वर मंदिर, ज्याला नारोशंकर घंटा म्हणतात, ती घंटा बलकवड्यांनी त्यांना तिथं आणून दिलेली आहे, ती वसईच्या मोहिमेतली घंटा.
आणि अशा पद्धतीने नाशिकचं पुनर्निर्माण झालं. आणि त्र्यंबकेश्वर आपल्याला मला अभिमान वाटतो आणि हे सांगितलं पाहिजे. 1751 मध्ये बहिर बलकवडे, त्र्यंबक सूर्याजी चौलकर प्रभू आणि जव्हारकरांचे कारभारी नारो दामोदर जोगळेकर या तिघांनी एकत्र येऊन मुघलांच्या ताब्यातला त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीचा किल्ला जिंकून घेतला आणि पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरावर पुन्हा भगवा खडकला. नानासाहेबांच्या आधीने त्र्यंबकेश्वर मंदिरावर पाडून मशीद बांधली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे ते कागद वाचताना तसं आयुष्य जसं घडलं, लोकांनी एकत्र येऊन त्या मशिदीचं उद्ध्वस्त केली आणि पहिल्यांदा कौलग मंदिर बांधलं. ते 55 सालापर्यंत होतं. 1755 मध्ये आत्ताच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1774 मध्ये आत्ताचं उत्तुंग 5 लाख रुपये खर्च करून आत्ताचं त्र्यंबकेश्वराचं भव्य दिव्य मंदिर उभार केलं. आता पुढच्या वर्षी पिंगळणार. हा असा इतिहास आहे. आणि त्याला अहिबंदा, गडगडा, भवला, हर्ष आणि त्र्यंबक हे किल्ले बहिर्जी बलकोड्यांनी जिंकले. भागूजी बलकोडे होते, त्यांनी गुजरातमध्ये डभोई त्यांच्या ताब्यात होती, डभोई जिंकली होती. आणि 1772 मध्ये भागूजी बलकोडे तेही सुभेदार झाले होते, बहिर्जी बलकोडे सुभेदार झाले, रामोजी. आणि त्या बहिर्जी बलकोड्यांनी त्यावेळेस 1772 मध्ये माधवराव पेशव्यांनी हैदर अलीवर 4 मोहिमा केल्या. त्या मोहिमांमध्ये सामील होऊन भागोजी बलकोड्यांनी कोपळचा किल्ला हा हैदर अलीकडून जिंकून घेतला होता. आणि म्हणून भागोजी बलकोड्यांना डभोईची सुभेदारी होती, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये कोपळची सुभेदारी होती. असं हे बलकोडे कुटुंब, नावजी बलकोड्यांचा वारसा त्यांनी पुढे देशासाठी चालवला. आणि खरं सांगायचं तर हा ऍक्सिडेंट आहे. मी बलकवडे घराण्यात आलो म्हणून इथं थांबतो. माझं नाव बलकवडे नसतं तरी बलकवड्यांचा इतिहास सांगायला कर्तव्याच्या भावनेतून जसं मी गाडवांचा सांगतो, पटवाजी गाडवा म्हणतो, दामाजी गायकवाडांचे वंशज आहेत. अहो इथं विक्रमसिंह मोहिते साहेब, अंबिराव मोहित्यांचे वंशज आहेत, तंबीळकर, त्यांचाही मला अभिमान आहे. आता इथं मोरे, कालिदास मोरे वर्तमान काळात ते कार्य करतायत. इथं शिंदे साहेब आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहेत? पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. आज मला थोडस वाईट वाटतंय की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे. परंतु काही गोष्टी अशा घडतात की एक असा निरोप आला की फडणवीसांची मुलाखत घ्यायची आहे. आणि हा महाराष्ट्रात फडणवीसांची मुलाखत आषाढी एकादशीच्या वेळेस कोण घेणार? आणि म्हणून सदानंद मोरेंची निवड केली. आणि सदानंद मोरे म्हटले की आता मी तुमच्यावर सोपवतो, मी फडणवीसांची मुलाखत घ्यायला जायचं का करायचं मला यायचं. आता तुम्ही सांगा मी कसं म्हणतात? मी म्हटलं तुम्ही गेलात तरी चालेल. आणि अध्यक्ष आहेतच आमच्याकडं आणि त्यामुळे काही प्रश्नच नाही. आज आमचे काळकर साहेब, परागजी काळकर, आपल्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, इथं ज्ञान मंदिर आलेलं आहे. आणि इथे शिवाजी महाराजांची धारपणी आलेली आहे. हे असा संगम आहे, ज्ञान आणि शक्ती असा संगम झालेला आहे. त्यामुळं हे व्यासपीठ अतिशय पवित्र आहे. आणि याच व्यासपीठावर आमचे आदरणीय इथं उपस्थित आहेत कर्नल खारकर साहेब. 85 वर्षाचे आहेत, पण ते आले ना, मला बघा त्यांनी पाहिली ऐकून लागली आणि मला इकडून यावं. आणि म्हणून आम्हाला, आणि इथं विंग कमांडर ओक साहेब आहेत, अशी मातबर मंडळी ह्या कार्यक्रमात. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आहात. माझ्यासाठी तुम्ही सगळे वंदनीय आहेत. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि या पाहुणींची ओळख केलेली आहे. आमच्या या नावजी बलकोडे स्मारक समितीचे अध्यक्ष अविनाश बलकोडे, नाना बलकोडे, नानासाहेब बलकोडे, हे ज्यांनी फार मोठं काम केलं ते आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की खरं तर ते मोठे वक्ते आहेत की रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह गेले 15 वर्ष रायगडावर पुण्यतिथी सोहळ्याचं नियोजन करणारे आमचे मित्र सुधीरजी थोरात. त्यांना मी सांगितलं माझ्यासाठी तुम्ही सूत्रसंचालन करणार का? त्यांनी कुठलाही आढावा घेतला नाही. आणि
फार मोठं कार्य आहे. आणि रायगड ते एवढं मोठं काम उभं करतायत. अहो सुनील पोद्दार कोतनीस आहेत रायगडचे उभं राहा, ज्यांच्या ताब्यात ज्यांनी यशवंतराव कोतनीस ज्यांनी रायगड किल्ला मुक्त केला, संदीप कोतनीस ज्यांनी रायगड किल्ला मुक्त केला आणि 1733 पासून 1772 पर्यंत कोतनीसांच्या ताब्यात उरोडेकर कोतनीस ज्यांना तुम्हाला मुरादमध्ये त्यांचे ते वंशज आहेत तेही इथं आलेले आहेत. आपण त्या सगळ्यांच्या नंतर सत्कार करणार आहोत. मी खूप वेळ घेतला परंतु तुमची क्षमा मागून इथंच सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. की एक गोष्ट पाहिली असेल की हा इतिहास सांगताना त्यांना कुठलं कागदपत्र हातात घेण्याचं संदर्भ बघण्याची गरज वाटली नाहीच आहे. तर या पद्धतीने आता त्यांनी प्रास्ताविक आणि परिचय पण आपल्याला पाहुण्यांचा करून दिलाय. म्हणून आपल्या कार्यक्रमाचे आता या बदललेल्या स्थितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर पराग काळकर, तर आपण पाहुण्यांचा सन्मान करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर व्यासपीठावरचे कर्नल खारकर यांचा सन्मान राजेंद्र बलकवडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण इतिहास ऐकला त्यामध्ये सरदार नामजी बलकवडे आणि त्यांचं एकूणच घराणं यांनी जवळजवळ 60-70-80 वर्ष स्वराज्यासाठी जी सेवा दिली त्यातल्या फार थोड्या इतिहासाची माहिती समाजामध्ये आहे. तो असेच खरं म्हणजे अनेक सरदारांच्या बाबतीत आहे. काही सरदार एक पिढ्या 2 पिढ्यांपर्यंत त्यांचं काम झालं आणि काही सरदार मंडळी अशी होती की त्यांच्या 1-1, 2-2, 3-3, 4-4 पिढ्यांनी योगदान दिलं. आणि हा इतिहास खरं म्हणजे समाजासमोर येण्याची गरज होती. परंतु आपण सगळे इंग्रजांनी आपल्या नव्याने लिहून काढलेल्या इतिहासाचे बळी ठरलो आणि म्हणून इतिहासाबद्दल आमच्या देशामध्ये अनास्था निर्माण झाली आणि म्हणून हा खरा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ते प्रयत्न करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आणि अशा प्रकारचे पुरस्कार कार्यक्रम उपयोगी पडतील. साधर्म्य हे आहे की ज्या पद्धतीने 60-70-80 वर्ष बलकवडे घराण्याने योगदान दिलं तसंच आताच्या हसपनीस घराण्याने पण दिलं आहे आणि म्हणून आताच्या काळातले सरदारच आहेत आमचं. म्हणजे पांडुरंगांनी खरं म्हणजे अजून सविस्तर परिचय त्यांच्या घरातला सगळ्या घराण्याचा सांगायला हवा होता असं मला वाटतं की त्यांच्या घराण्यातल्या कोणी कोणी काय काय योगदान दिलंय. चीनच्या सैन्यामध्ये काही ते सापडलेले त्यांचे पूर्वज असतील आणि तो भाऊ युद्धात मारला गेलाय अशा प्रकारचा निरोप घरी आल्यानंतर सुद्धा आजीनी त्याच्या दुसऱ्या भावाला सुद्धा सैन्यात पुन्हा पाठवलंय. ठीक आहे त्याचं काय व्हायचं ते होते पण हा त्याचा लहान भाऊ आहे त्याला आता सैन्यात ठेवूया. तर अशा प्रकारे आणि त्यांची आई त्यानंतर आईचे पण भाऊ त्यांचे चुलत भावंड आहेत, मामे भावंड आहेत. या सगळ्यांमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे गेल्या 50-60 वर्षांमध्ये जवळजवळ 9 जण हे मोठे सैन्यातले अधिकारी झाले होते. त्याचे काही पर्यंत पण पोहोचले. त्यांचे मामे भाऊ त्यामुळं सैन्य दलात पण आहेत आणि हवाई दलात पण आहेत. म्हणजे बलकवड्यांच्या बाबतीत मला तेच म्हणायचं होतं की पायदळात पण किंवा घोडदळात पण होते आणि आर्मरात पण होते. तर अशा पद्धतीचं योगदान दिलेलं हसबनीसांचंही घराणं आणि म्हणून त्यांना हा आज आपण पदाती सप्तसहस्त्री सरदार नामजी बलकवडे स्मृती पुरस्कार देतोय. तर त्यांचा सन्मान सत्कार करण्याच्या पूर्वी मी त्यांचं मानपत्र आपल्या सगळ्यांच्या समोर वाचून दाखवतो. सिंहगड विजेते पदाती सप्तसहस्त्री सुभेदार नावजी बलकवडे स्मारक डोंडजे गाव किल्ले सिंहगड पायथा पुणे. पदाती सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे स्मृती पुरस्कार मानपत्र महान सेनानी लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसपनीस निवृत्त. परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशेष लष्करी अधिकारी, पीबीएसएम, एव्हीएसएम आणि एडीसी
18व्या शतकातील महान मराठा सेनानी सरसुभेदार शंकरराव केशव फडके यांचा उत्तुंग वारसा आपणास लाभलेला आहे. आपले वडील कर्नल शंकरराव हसतनीस व त्यांचे बंधू यांनी भारतीय सैन्य दलात कर्नल पदापर्यंत कार्य करीत असताना अनेक लष्करी मोहिमांमध्ये भाग घेऊन मोठी कामगिरी केली आहे. तोच वारसा घेऊन आपले मोठे बंधू कर्नल सर्वोत्तम हसतनीस आणि आपणही तो वारसा पुढे चालवला. पुण्यातील राष्ट्रीय वृत्तीच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये आपण आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए व भारतीय सैन्य अकादमी डेहराडून येथे आपण प्रवेश मिळवून बीएससी, बीटेक सिव्हिल, एमफिल मिलिटरी स्टडीज या विषयात विशेष प्रावीण्य मिळवून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू झाला. एकूण 40 वर्षे सैन्य दलात वेगवेगळ्या अधिकार पदांवर उत्कृष्ट कार्य करीत शेवटी आपण लेफ्टनंट जनरल, उपसरसेनापती या पदापर्यंत पोहोचला. भारतीय सैन्य दलाच्या अभियांत्रिकी विभाग, पॅराशूट इंजिनियर विभागाचे आपण नेतृत्व केले. आपण जम्मू काश्मीरमधील दोडा भागात दहशतवाद्यांची यशस्वी मुकाबला करून त्यांना नेस्तनाबूत केले. आपण गुजरात, राजस्थान आणि पंजाब या राज्यांच्या पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय सीमांच्या रक्षण करण्याच्या कामी मोलाचे योगदान दिले आहे. हिमालयातील पर्वतीय क्षेत्र या भागातील सैन्य विभागाचे कुशल नेतृत्व करून आपण रक्षण केले. ऑपरेशन विजय, कारगिल युद्ध 1999, ऑपरेशन पराक्रम 2002-3 या सर्व युद्ध मोहिमांमध्ये सामील होऊन आपण मोठा पराक्रम गाजविला आहे. आजवरच्या या उत्कृष्ट लष्करी कामगिरीबद्दल आपणास वेळोवेळी परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशेष लष्करी अधिकारी म्हणजे पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एडीसी हे सन्मान प्राप्त झाले आहेत. निवृत्तीनंतर आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये डिफेन्स स्टडीसाठी निर्माण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहात. आपल्या देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात आपण कार्यरत आहात. आपल्या या उत्तुंग कार्याला विचारात घेऊन शिवकाळात हिंदवी स्वराज्य रक्षण आणि संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणारे महान पराक्रमी सेनानी पदाती सप्तसहस्त्री नावजी बलकवडे यांच्या 333व्या सिंहगड विजय दिनी म्हणजेच आषाढ शुद्ध अष्टमी गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी हा पदाती सप्तसहस्त्री नावजी बलकवडे यांच्या नावाचा पुरस्कार आपणास देताना आम्हाला कृतकृत्य वाटते. आपला गौरव करण्याची ही संधी आपण आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. धन्यवाद. आपले पदाती सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे स्मारक समिती, पुणे. यानंतर मी डॉक्टर पराग साळकर यांना विनंती करतो की आपल्या या कार्यक्रमातले सत्कार सन्मान सोहळा पार पडलाय. ज्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तो पुरस्कारही प्रदान करून देण्यात आलाय. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मगाच तर माझं शेवटचं वाक्य होतं की इतिहास हा पुढे येतो. जो अपरिचित इतिहास आहे त्याची माहिती होते. अनेक कर्तृत्ववान सरदार घराणी आणि त्यांचे कित्येक वंशज यांची या निमित्तानं माहिती होते. खरं म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळात हा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी अनेक सरदार घराण्यांचे मंडळी, प्रतिनिधी, त्यांचे वंशज उपस्थित आहेत आणि उपस्थित असलेली अनेक मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांची संख्या खूप मोठी आहे. तर या प्रत्येक घराण्यावर काही ना काहीतरी अशा स्वरूपाचं संशोधनात्मक खंड प्रकाशित होण्याची गरज आहे. काही घराण्यांनी यासाठी पुढाकार घेतलाय आणि त्यांच्या घराण्यांचे कागदपत्रांचे खंड प्रकाशित झालेत. पण प्रत्येक घराण्याची सविस्तर माहिती असलेली आज महाराष्ट्रात एक कोणी व्यक्ती असेल ते पांडुरंग. त्यामुळे माझं सगळ्याला विनंती आहे की ते सक्रिय आहे, ऍक्टिव्ह आहे, तोपर्यंत त्यांची मदत घेऊन या सगळ्या सरदार घराण्यांनी यामध्ये बलकवडे घराणं पण आलं यांनी या विषयासाठी जरा पुढाकार घेतला पाहिजे. तर हा इतिहास माहिती होण्यासाठी उपयोगी होईल. खूप मोठा पल्ला आपल्याला या क्षेत्रात काढायचा.
परदेशामध्ये या तुलनेने इतिहासाची काहीच मोठी घडण झालेली नाही आणि आपल्याकडे एवढा देदीप्यमान इतिहास असूनही तो समाजासमोर जगासमोर आपण आणू शकत नाही. आणि म्हणून या निमित्तानं सगळ्याच इथे उपस्थित असलेल्या मंडळींनी या इतिहास संशोधनासाठी काहीतरी आपलं कसं योगदान दिलं याचा विचार करा. आज या कार्यक्रमाचे जे उत्सव मूर्ती म्हणून आपण ज्यांना पुरस्कार दिला ते लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसतनीस निवृत्त यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. कोण किंवा मोठा कोश असं म्हणायला पाहिजे. पांडुरंगजीं ही सुरुवातीला नावं मोजायला ते जेव्हा एक एक गावाचं किंवा सरदारांचं नाव सांगत होते, पण 50 नंतर माझा वेग कमी पडला त्यांच्या सांगण्याच्या वेगापुढे. आणि त्यांनीच हा कार्यक्रम पुढे असा चालू ठेवून त्यांनीच ह्याची समाप्ती करावी. इतका सगळेच आम्ही त्याच्यात सामावून गेलो. पांडुरंगी खूप खूप ऐकून मजा वाटली, बरं वाटलं आणि धन्यवाद. संपूर्ण भलकवडे परिवाराला मी आमच्या हसतनीस फडके परिवाराच्या तर्फे खूप खूप नम्रतेने धन्यवाद म्हणू इच्छितो. आज आपण आपली काही पिढ्यांपूर्वीची असलेली जी बंधनं ती पुन्हा उज्ज्वल केली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी इथे मला माहिती आहे की माझा इतिहासाचा अभ्यास या इतक्या तुमच्या सगळ्यांच्या मानाने खूपच तोटका आहे. त्यामुळे मी फार इतिहासाच्या बाबतीत बोलणार नाही. व्यासपीठावर बसलेली जी मंडळी आहे, इनफॅक्ट आमचे जे आपण ऐकलं 85 वर्षाचे यंग उड्या मारून हे चढणारे खारकर, ते आणि मी एकाच युनिटमध्ये काही वर्षांच्या अंतराने सर्व्हिस केलेली आहे. त्यांना जेव्हा कळलं की मला पुरस्कार मिळतोय तेव्हा त्यांनी आवर्जून इथे येण्याचं ठरवलं. तेव्हा खारकर सर खूप खूप आणि गुरुजी सर तुम्हालाही अभिवादन. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक अभिवादन. नावजींनी सिंहगड किल्ला सर केला. सिंहगड किल्ला आपल्यापैकी खूप म्हणजे इथे जे आहेत उपस्थित त्यांनी किती वेळा सिंहगड किल्ला आपण चढून गेलो असो त्याची गणना होते होणार नाही. पण त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या गडावर चढणं, नुसतं चढणं हेच किती अवघड. अशा किल्ल्यावर चढून तिथे असलेल्या सैनिकांवर हल्ला करून आणि त्यांना तिथे मारून तो किल्ला जिंकणं. तानाजींनी एक वेगळीच त्याच्याकरता शक्कल घडवली. तशीच नावजींनी अशीच काहीतरी एक वेगळी शक्कल लढवली असल्याशिवाय इतका हा अवघड किल्ला लढाई करून जिंकणं शक्य नव्हतं. त्यांच्याबरोबर कित्येक आपले
मराठे तिथे शहीद झाले असते. मला फक्त एवढंच आपल्या समोर मांडायचं की जर आपले मराठे 300, 350, 400 वर्षापूर्वी असे आपल्या देशाकरता, आपल्या स्वराज्याकरता आपलं जीवित आपल्या तळहातावर घेऊन लढायला तयार होते, तसेच आजही आपले शिपाई तितक्याच तयारीने लढाईला जातात. आपण कारगिलच्या लढाईचा उल्लेख केला. सिंहगड काही प्रमाणात तोटका पडेल इतके ते अवघड एक एक डोंगर. आपल्या सिंहगडाची जी उंची आहे ती साधारण 6,000 फुटाची आहे. 17-18 हजार फुटावरती जाऊन सुळक्यांवरती बसलेल्या एक एक पाकिस्तानी घुसखोराला आपल्या जीविताची काळजी न करता माहिती आहे की आपल्यापैकी कितीतरी तिरंग्यात गुंडाळलेले घरी जाऊ, ती माहिती असून सुद्धा कोणी मी जाणार नाही असं म्हणला नाही. ती आपल्या देशाची ताकद आहे. या प्रत्येक शिपायाला जसे एक नावजी सापडले, जसे एक तानाजी सापडले, तसेच एक बत्रा असतील, एक मनोज पांडे असतील, असे आपले ऑफिसर्स हे त्या सैन्याच्या सगळ्या अवघड अशा परिस्थितीत सगळ्यात पुढे असून त्यांना विनंती करून त्या सगळ्यात अवघड अशा प्रदेशावरती कब्जा करायला पुढे सरसावले. आपल्याला आठवत असेल नसेल, त्यावेळी आपल्या राज्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला होता की आपण लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करणार नाही. एका अर्थाने आपल्या सैन्याचे हात मागे बांधले, कारण आता फक्त एकाच दिशेने या सगळ्या डोंगरांवरती जायचं होतं. आणि त्यामुळे देखीलच माहिती होतं त्या सैन्यालाही, त्यांनाही कळलं होतं, कारण हे जाहीर केलं गेलं होतं. त्यामुळे तिथे फसलेल्या त्या प्रत्येक एका घुसखोराला माहिती होतं की येणार तर इकडनंच येणार. पण अशा परिस्थितीत सुद्धा एकाही शिपायाने असं म्हणला नाही की मी जाणार नाही. असे 650 मृत्यू आपल्या देशाच्या चरणी. पण आमच्या घराण्यात पांडुरंगजींनी उल्लेख केला म्हणून थोडासा त्याचा उल्लेख करावा लागतो. आमचे वडील 1962 साली, आपण आज गेल्या 3-4 वर्षात गलवान हे नाव बरंच ऐकलंय. तिथे 2020 15 जून साली आपले 20 जवान देशाच्या रक्षणार्थ कामी आले. अशी ती अवघड 17-18 हजार फुटाची ती व्हॅली आहे. डोंगर तर आणखीनच उंच आहे तिथले. 1962 साली आमच्या वडिलांच्या तुकडीला, 60 लोकांची तुकडी तिथे हेलिकॉप्टरनी घेऊन गेले. ऑक्टोबरचाच महिना होता, सुरुवातीचे काही दिवस होते 62चे. तिथे बुरख्यांची तुकडी आधी जी होती
तिला तिथून बदली करायला म्हणून वडिलांच्या जान बटालियनच्या अल्फा कंपनीच्या 60 जवानांना तिथे पाठवण्यात येत होतं. हेलिकॉप्टरमध्ये दोघं तिघ जाऊ शकत होते. 2-3 ट्रिप्स हेलिकॉप्टर करायचं रोज. त्यामुळे 7-8, 5-6 असे जवान तिथे पोहोचू शकायचे. तिथे पोहोचलेले जवान त्यांना त्यांची जी जबाबदारीची भूमी होती तिथे जाऊन तिथे वडील सांगायचे की आता तुम्ही इथे आपला डिफेन्स बनवायचा. काही काही ठिकाणी 10 मीटरवर चीनी बसलेले. या 60 जवानांपैकी वडिलांच्या 20 जवानांकडे हत्यार सुद्धा नव्हतं. आपली अशी परिस्थिती होती देशाची. आणि समोर असलेले चारही बाजूनी शेकडोच्या संख्येने असलेले चीनी अत्यंत अत्याधुनिक हत्यार घेऊन रोज हिंदी चीनी भाई भाई असा घोष करत होते. अरे तुम्ही कशाला येताय, जा तुम्ही परत, आम्ही तुम्हाला जायची वाट देतो, तुम्ही जा परत. अशा या आमच्या शिपायांना तिथे दिसत होतं की अरे हे तर आपण वाघासमोर बांधलेले बकरी आहोत, तिथे तर आपण भरायला आलो. ते गेले तिथे वडिलांच्या वरती असलेल्या ती आणि आदर भावामुळे जो त्यांनी त्यांच्या बरोबर काढलेल्या दिवसांमध्ये कमावलेला होता. कि हमारे छोटे साहब जाट सगळे 6-6.5 फुटी, आमचे वडील 5.5 फुटी. त्यामुळे त्यांना ते छोटे साहब प्रेमाने म्हणायचे. छोटे साहब जहां जाएंगे जो बोलेंगे हम पीछे नहीं हटेंगे. एकाही शिपायांनी तेव्हा सुद्धा वडिलांना एकाही शब्दाने असं म्हणला नाही साहब यहाँ तो मौत दिख रही है, मैं वापस चलना चाह रहा हूं. आज आपला देश अजूनही अशा परिस्थितीमध्ये आहे, तगडा आहे. त्याच्या मागे आपलं सैन्य, आपल्या सैन्यातला एक एक शिपाई, आपल्या सैन्यातला एक एक ऑफिसर, हे त्याची शक्ती आहे. या शक्तीचा ऱ्हास होऊ नये ही सगळी जबाबदारी आपली आहे. एका आपल्या नागरिकाची आहे. ती कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कुठल्याही सैनिकाची मनोबलाची हानी होऊ नये तेवढंच करत. अशा प्रकारे त्या शेकडो चीनींच्या मध्ये असलेल्या या 7 शिपायांच्या वरती 20 ऑक्टोबरच्या पहाटे, 62च्या 20 ऑक्टोबरच्या पहाटे चारही बाजूने सर्व प्रकारचे हत्यार फायर सुरू झाली. मी म्हणलो तसं 60 पैकी 20 लोकांकडे हत्यारच नव्हती. ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे जी अॅम्युनिशन होती ती अर्धा तास जास्तीत जास्त लढाई करण्याची होती. अॅम्युनिशन संपल्यावर संपेपर्यंत लढत राहील. 60 पैकी 30 तिथे शहीद झाले. 12 लोक जखमी झालेले होते आणि 19 लोक काही झाले. त्यात आमचे वडील पण होते. 7 महिने चीनमध्ये ते राहून आले. मला आजच्या तारखेला सुद्धा अजून आश्चर्य वाटतं की अशा परिस्थितीत सुद्धा आमच्या आईने कधीही आम्हाला सैन्यात जाऊ नको एका शब्दाने असं म्हटली नाही. किंबहुना आम्हाला तिघांनाही
प्रोत्साहन केले की तुम्ही जा सैन्य. आमचे धाकटे बंधू बसले तिथे, मोठे बंधू कर्नल रिटायर झाले. धाकट्यांनी ठरवलं होतं की मी एनडीए मध्ये जायची सगळी माझी केपेबिलिटी आहे ते दाखवतो. पण तेव्हा वडिलांनी एक नवीन व्यवसाय सुरू केला होता रिटायरमेंट नंतर. त्याच्यात मदत करण्याकरता म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मी सैन्यात आता येणार नाही. पण आमचे चुलत बंधू, मामे बंधू, माझे सासरे आणि एकूणच आमच्या परिवारात थोरात म्हणले तसे अनेक सैनिकी युनिफॉर्म घालून आपल्या देशाकरता काय करता येईल त्याचा प्रयत्न करत आहे. मला या घराने जन्म मिळाला खूप अभिमान आहे. फक्त त्याच्यामुळेच मी आज इथे उभा आहे. त्यांनी आमच्या आजीनी तिने 4ही मुलांना तिच्या सैन्यात पाठवण्याचा प्रयत्न केला. मेडिकलमुळे दोघं जाऊ शकली नाही, पण बाकी दोघांना तिने अगदी जबरदस्ती पाठवलं. तर घराण्याचा वारसा चालू ठेवून हा खूप त्याची एक वेगळीच धुंद असते. त्याचा पुरेपूर आनंद घेतलाय आणि आता निवृत्त जीवन जगतोय. पण अजून सुद्धा कधी अशी वेळ आली की आपली जरूरत आहे तर कधी पाऊल मागे टाकणार. पुन्हा एकदा बलकवडे परिवाराला अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. आज असा सत्कार केलाय तुम्ही. आता याच्या आज सकाळी मी गडावर जाऊन आलो. आज यायचं म्हणलं की जरा काहीतरी आपलंही एक जरुरी आहे. तर खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. सगळ्यांच्या वतीने की 1947 सालापासून भारताची झालेली युद्ध आणि त्यामधली परिस्थिती आपण वडिलांच्या वेळची सांगितली की आपल्या राजकीय आणि सैन्य दलाची युद्धनीती त्याचे परिणाम आज नुकतंच सिंदूर आणि आपण केलेले सर्जिकल स्ट्राईक बघितल्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांनी सैन्य दलाने शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा आज स्वीकार केला का असं म्हणता येईल का सिंदूर युद्धानंतर? नक्की. आणि शिवाजी महाराजांनी तोरणा एकही रक्ताचा थेंब न सांडता जिंकला. असेच त्यांनी कूटनीती करून बरीच युद्ध त्यांनी शाहिस्ता खानावरती त्याच्या 2 लाख फौजेच्या मध्ये जाऊन त्याच्यावरती हल्ला केला आणि सुट्टे झाले. त्याची बोटं कापली, तो नाक खालती करून जमिनीवर रगडून तो गेला परत. हा सिंदूर काही प्रमाणात आपल्या राज्यकर्त्यांनी परवानगी दिली. आपल्या सैनिकी पूर्ण ढाच्याने त्याला अगदी व्यवस्थित पूर्णता दिली. ही खूप मोठी कारवाई झाली. आपल्या देशाच्या हद्दीला पार न करता दुसऱ्या देशाला गुडघ्यावरती आणणं ही एक वेगळीच म्हणजे नीती आहे असं म्हणेल. प्रत्येक वेळेला असंच होईल असं काही सांगता येत नाही. पाकिस्तान सुधारेल अजिबात नाही. ते एक कुत्र्याचं शेपूट आहे, ते वाकडच राहायचं. फक्त या फटक्यामुळे
काही काळ का होईना ते सरळ राहील. आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांना आपल्याला आपल्या देशाला 2047 पर्यंत प्रगत देश बनवायचा जो एक हेतू स्वतःसमोर ठेवला आहे, तो हेतू जर आपल्याला तिथे जर आपल्याला खरंच पोचायचं असेल, बलकवडे साहेब तुम्ही पण मान्य कराल, कुठल्याच शिपायाला लढाई नको असेल, कारण लढाई मध्ये नुकसानच होतं. न लढता जिंकणं ही एक वेगळ्या लेवलची विचारसरणी आणि कला आहे. त्याच्याकरता तयारी आणि कपॅसिटी तेवढीच वाढवावी लागते. आजच्या तारखेला होती. आता हे बघून चीन आणि पाकिस्तान दोघंही ही आपली त्यांची याच्या विरुद्धची कपॅसिटी वाढवली. आपल्याला त्यांच्या पुढे एक पाऊल राहायला लागला कुठल्याही परिस्थितीत. तेव्हा नक्कीच लढाई शिपाई करतो, पण राज्यकर्ते ठरवतात. शेवटी हुकूम लढाई करायची का नाही आणि थांबवायची का नाही, हा जो निर्णय आहे तो देशाच्या राज्यकर्त्यांचा असतो. त्याच्याकरता तयारी आहे का नाही, किती तयारी पाहिजे, कशी करायची आणि लढाई कशी करायची, ही मुभा जर सैन्याला दिली तर जे काही सैन्याला ऑब्जेक्टिव्ह किंवा दिशानिर्देश दिला जाईल की तुम्ही हे काबीज करायचं, ते सैन्य करेल. आपल्याला याच्या बाबतीमध्ये पण मात्र ही शंका असायचं ही कारण नाही. आपला देश या सैन्यामुळे सुरक्षित आहे. पण दोन्ही गोष्टी पाहिल्या, प्रत्यक्ष शिवकाळातला पराक्रम केलेले सरदार नावजी बलकवडे आणि अलीकडच्या काळातलं मोठं पराक्रम, बलिदान, त्याग केलेले हसबनीस काय. आणि या बलकवडे आणि पूर्वीचे फडके यांचे सुद्धा त्या वसई मोहिमेपासूनचे संबंध आपण पाहिले. आणि आजही आजच्या पिढीतही ते फडक्यांचे वंशज असलेले हसबनीस आणि बलकवडे हे दोन्ही पुन्हा एकत्र एका पुरस्काराच्या निमित्ताने एकत्र आले, हा आनंदाचा भाग. तर अशा प्रकारच्या खरं म्हणजे खूप लढाया या त्या काळात झाल्या. शिवाजी महाराजांनी जे गनिमी काव्याचं तंत्र अवलंबलं आणि त्यातली जी अजरामर युद्ध मराठ्यांच्या इतिहासामध्ये लिहून ठेवण्यासारखी आहे, त्यातलं एक हे जे आहे सिंहगडाच्या संदर्भात एक तानाजी मालुसरे यांचं आणि दुसरं नावजी बलकवड्याचं. ही दोन्ही आणि पुढच्या काळातही अशा अनेक अजरामर युद्ध गनिमी काव्याचा वापर करून मराठ्यांनी लढली. कसं मी म्हटलं तसं शेवटचे 1-2 लाख फक्त बोलतो की हा इतिहास दुर्दैवाने आमच्या समोर आला नाही, आम्हाला शिकवला पण गेला नाही. आणि आमच्या अभ्यासक्रमातही हा इतिहास फारच कमी शिकवला जातो, हे आमचं दुर्दैव आहे. आणि त्याचं कारण आपण एक प्रकारे जे काळे इंग्रज तयार झाले, त्या काळ्या इंग्रजांचा परिणाम त्यांच्या मानसिक गुलामगिरीमध्ये आपण अजूनही आहोत. म्हणून आमच्याच इतिहासाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. म्हणून नवीन जे शैक्षणिक धोरण आहे, त्या नवीन शैक्षणिक धोरणात अशा अनेक विषयांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि आमचा देदीप्यमान इतिहास शिकवला जाणार आहे. ज्या ठिकाणी 80% मुघलांचा इतिहास आणि 20% मराठ्यांचा इतिहास किंवा आमचा हिंदूंचा इतिहास शिकवला जातो, तो आता पुढच्या काळात बरोबर उलटा होणार आहे. आणि त्याच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात बऱ्याच गोष्टी येणार आहेत, त्याची अंमलबजावणी होणार आहे, त्याची धोरणाची आखणी सुरू झाली आहे. अशा आखणीमध्ये सुद्धा जे प्रमुख ज्यांचं योगदान आहे ते डॉक्टर काळकर पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू आहेत, ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हाही आपल्या दृष्टीने एक भाग्याचा क्षण आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं समारोपाचं अध्यक्षीय मुलाखत घेतलं. नमस्कार. खर तर पांडुरंग भाऊंनी प्रास्ताविक करताना
आमच्या समोर इतिहासाचा विश्वकोशच उलगडला आणि ज्या वेगाने ते एका सणातून दुसऱ्या सणात, एका गावातून दुसऱ्या गावात, एका किल्ल्यातून दुसऱ्या किल्ल्यात आणि एका घराण्याच्या इतिहासातून दुसऱ्या घराण्याची जोड करत होते ते पाहून खर तर इथं उभं राहिल्यावर ज्या अर्जुनाचं म्हणणं होतं कुरुक्षेत्रावर सीदंते मम गात्रा आणि मुखमचे परीक्षेचे तीर्थ झालं. रीलच्या आयुष्यात रिअल लाईफ मध्ये गेल्यावर अंगावर रोमांचित व्हायला होतं तसा काहीसा अनुभव किंबहुना अनुभूती त्या सगळ्या इतिहासामध्ये आमच्याकडे आली. आणि आज या मंचावर आणि मंचासमोर जे काही रथी महारथी बसले आहेत ते बसून बघून मला असं जाणवलं की व्यक्ती आणि मल्लीमध्ये पु ल देशपांडे म्हणतात की एक त्यातली व्यक्ती आहे आणि व्यक्तिरेखा त्यांनी सांगितली की ती काय इतिहासच नसायची. तुम्ही सांगायचे सदैव महाराज बसले, आम्ही बसलोय, कर्नल खारकर बसले, सुधीरजी थोरात बसले, देवदत्त बलकवडे बसले, अभिराजी बलकवडे बसले, लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसननीस बसले, समीर जाधवराव बसले, समीरजी कोटनीस बसले, अमितजी गायकवाड बसले, विक्रमसिंहजी मोहिते बसले. असं वाटलं की आपण 400 वर्ष मागे जातोय आणि तिथून इतिहास 2025 पर्यंत पुढे घेऊन लागतोय. त्या प्रत्येक पाण्यावर आपण कुठेतरी त्या व्यक्तिरेखेच्या उपस्थित आहोत. खरं म्हणजे इतिहास आमचा पुसण्याचा जो प्रयत्न केला गेला त्यामुळे आम्ही आमचं स्वत्व विसरलो. जया आपुले स्वत्व काही कळेना, जया शौर्य सामर्थ्य काही कळेना, असा संभ्रमी काय सम्राट होईल, जगी जन्म घेई मरोनी जाईल. त्यामुळे आमचा मधल्या काळातला जो 150 वर्षाचा इतिहास होता तो आम्ही जन्माला आलो आणि गुलामगिरीतच आमच्या काही पिढ्या नष्ट झाल्या. खरं म्हणजे आमची अवस्था एक कादंबरीची छोटी कविता आहे खूप त्या काळातली, म्हणजे महाराजांच्या पूर्वीच्या काळातली, की आमच्याकडे पराक्रमी सरदार होते परंतु त्यांची अवस्था काय होती. जयाच्या घरी रोज मिष्टान्न आहे, तरी तोची का तो परांनाच आहे, स्वतःच्या कृतीने कुसांचा सुदाळी, तरी गेरका कोणी गोठ्यात पाळी, जया आपले सत्व काही कळेना, जया शेवटी सामर्थ्य काळी कळेना, असा संभ्रमी काय सम्राट होती, जगी जन्म घेई मरोती जाईल. हा पूर्वीचा इतिहास होता जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बदलला. स्वधर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी सगळं शिकवलं. माझ्यांना ते त्या सगळ्या पिढीला आम्ही हा डीएनए घेऊन आलोय. तो फक्त जागृत करण्याची गरज आहे. कारण ते शब्द, ते वाक्य असं वाटतं कुठेतरी हे आपल्या रक्तात आहे, कुठेतरी हरवलं होतं मधल्या काळी, पुनरुज्जीवित झालं पाहिजे. आणि माझ्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा विषय आज आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणला आहे. तो फक्त 2 क्रेडिट पुरता न राहता तो महत्वाचा 1-2 विषय कमी शिकले तरी चालतील विद्यार्थी, पण जो इतिहास विसरले तो जर त्यांना कळला नाही तर माझ्या अंदाजे त्यांच्या मनातली जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, जी आपण पाहतो बाहेर, की त्यांना आपल्याला कुठे रूट्स आहेत आपली हीच कळत नाही. ती रूट्स त्यांची जर जास्त खोलवर रुजली गेली तर त्यांच्या आयुष्यातला वृक्ष चांगला उभं राहील. आणि निश्चितपणे पुढचं आपल्याला 2047 तर उद्दिष्ट गाठायचंय आपल्याला एक विकसित राष्ट्र म्हणून. ते आपण निश्चितपणे, कारण आमची तरुण पिढी हुशार आहे परंतु त्यांची रूट्सच हरवली, त्यांना कळतच नाही. आम्ही देखील इंग्रजी राजवाटी जन्माला आलोय तर आमचा इतिहास काय आहे, कारण तो इतिहास फक्त 2 मार्कापुरता, 5 मार्कापुरता, 10 मार्कापुरता कदाचित ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांपुरताच संपतो. त्याच्यामधली खरंच जो पराक्रम आहे, शौर्य आहे, सामर्थ्य आहे, या शब्दांचे अर्थ समजून घ्यायला महाराजांचा इतिहास निश्चितपणे आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे. आणि तो पूर्ण पुस्तकात वाचला पाहिजे. 2 ओळी, 4 ओळी, 10 पानं, 10 मार्काला, 30 मार्काला उपयोग होणार नाही. त्यामुळे माझ्या मते हा सगळा परिवर्तन आपल्याला पुढच्या काळात या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून निश्चितपणे घडवायचं आहे. कारण ती खूप महत्वाची गोष्ट आहे. ती मधल्या काळात जाणीवपूर्वक आमची विसरवली गेली किंवा विसरली गेली. आणि त्यामुळे आज आपल्याकडे असं वाटतं, आपण पाहिलं की भारतीय सैन्याला थोडीशी मुभा दिली तर ते कुठलाही पराक्रम करू शकतात. म्हणजे तुमच्या कुठल्याही भारतीयांच्या मनात 1% सुद्धा शंका नाही. आणि तुम्ही सीमेवर असाल किंवा नसाल, जसं आपण म्हणतो की वन्स सोल्जर ऑलवेज सोल्जर. कदाचित तो ड्रेस तुम्ही रोज घालणार नाही, कदाचित हातात बंदूक नसेल, पण मन आणि सामर्थ्य तेवढीच ताकद आहे आणि तेवढीच ताकद शेवटच्या श्वासापर्यंत राहते. खूप विश्वास आहे.
म्हणजे त्याचमुळे आपण बघतो की एवढा 140 कोटीचा देश, आपण काही झालं तरी आपल्याला निश्चिंती असते की कुठल्याही क्षणी आपलं सामर्थ्य, आपली ताकद आणि आपलं संरक्षण करायला आमचं संरक्षण दल या आपल्या बॉर्डर्सवर काही असो, किती विपरीत परिस्थिती असो, ते निश्चितपणे आहे. माझ्या ताकद जी आपल्याला मिळाली ती सगळी आपल्या इतिहासामध्ये आपल्याला दिसते. आज बलकवडे सरांनी या सगळ्या घराणी सगळी आपली सोबत कशी होती आणि प्रत्येक घराण्याचा इतिहास एक पुस्तक लिहावं एवढा मोठा आहे हे आम्हाला जाणून दिलं. कारण इतिहासात मला ठराविक आपल्याला आपला इतिहास एवढा छोटा झाला, त्यामुळे त्यात 4-5 पात्र येतात. खरं म्हणजे असे हजारो लाखो पात्र आहेत की ज्यांनी पराक्रमाचा, म्हणजे मी थोडीशी माहिती काढली इथे येण्यापूर्वी, त्याच्यामध्ये जे सरदार नावजी बलकवडे यांचे गौरवशाली पराक्रम याची प्रस्तावना तुम्ही अगदी विस्ताराने मांडली, पण मी थोडक्यात सांगू इच्छितो कारण तो शोधलं तर सापडतं खरं म्हणजे. आणि आज या निमित्ताने मी म्हटलं आपणही ज्या कार्यक्रमाला जातो त्या व्यक्ती रेखेला आपण कुठल्या व्यक्तीच्या नावाने तो सन्मान देतो आहोत ते आपण निश्चितपणे बघितलं पाहिजे. तर महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक शूरवीरांनी आपल्या पराक्रमाने, त्यागाने स्वराज्याची धुरा वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या मावळ्यांनी आणि सरदारांनी अतुलनीय शौर्य गाजवले. अशाच एका महान सरदारांपैकी नावजी बलकवडे हे सरदार होते, ज्याने आपल्या अदम्य धाडसाने आणि युद्ध कौशल्याने स्वराज्याचे किल्ले परत मिळवून महाराष्ट्राच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मुघल सम्राट औरंगजेबाने महाराष्ट्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अनेक महत्वाचे किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले, त्यामुळे स्वराज्यावर मोठे संकट आले. या काळात छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली आणि गमावलेले किल्ले परत मिळवण्यासाठी आपल्या निष्ठावान सरदारांना पाठीवर केले. याच वेळी सरदार नावजी बलकवडे यांचे शौर्य आणि नेतृत्व गळून निघाले. सरदार नावजी बलकवडे यांच्या पराक्रमाचे सर्वात महत्वाचा आणि गौरवशाली क्षण म्हणजे सिंहगडाची पुनर्स्थापना 9 मार्च 1693 रोजी बलकवडे यांनी संताजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगडावर अचानक हल्ला केला आणि मुघलांचा सरदार मनसूर खान बेग याच्या सैन्याला धूळ चारली आणि किल्ला पुन्हा स्वराज्याच्या ताब्यात आला. हा विजय केवळ एका किल्ल्याचा ताबा मिळवणे नव्हता, तर तो स्वराज्याच्या अस्तित्वासाठी, मराठी साम्राज्याच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्वाचा होता. सिंहगडाच्या विजयाने इतर किल्ले जिंकण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि मराठ्यांचा लढा हा अधिक तीव्र झाला. सिंहगडा व्यतिरिक्त सरदार नावजी बलकवडे यांनी लोहगड आणि कोरीगड यांचे महत्वाचे किल्लेही मोगलांकडून परत जिंकून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य केवळ लष्करी विजय नव्हते, तर स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अनेक ठिकाणी मुघल सैन्याला पराभूत करून स्वराज्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. आणि त्याचा सगळ्याचा निष्कर्ष असा आहे की सरदार नावजी बलकवडे हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर एक कुशल रणनीतिकार आणि निष्ठावान सरदार होते की ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून स्वराज्यासाठी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. त्यांच्या पराक्रम भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि त्याच्या अतुलनीय योगदानाला सलाम म्हणून पट्टदाळी सहस्त्रशी सरदार नावजी बलकवडे त्यांचा पुरस्कार आपण देत आहात. त्यामुळे या पुरस्काराने सन्मानित केल्यावर तशाच प्रेरणा पुढच्या पिढ्यांना सुद्धा आमच्या मिळतील आणि ही त्यांच्या कार्याला केलेली खऱ्या अर्थाने आदरांजली आहे. त्यामुळे यांचा गौरवशाली पराक्रम हा महाराष्ट्राच्या शौर्य आणि परंपरेचं एक उज्ज्वल उदाहरण आहे असं मी मानतो. मी इतिहासाचा नाही, त्यामुळे मी थोडस ते ठेवून आहे. बलकवडे करायला मी आज तुम्ही इतिहासाची गुरुजी आहात. त्यामुळे आज आपल्या पुढच्या पिढीपर्यंत, आपल्या तरुणांपर्यंत हा सगळा इतिहास पोचला पाहिजे. आपण ती सामूहिक जबाबदारी असं आपण मानायला पाहिजे. ती जबाबदारी आपण पोचवलं पाहिजे. कारण आज मोबाईलच्या आणि इतर सगळ्या सोशल माध्यमांच्या वेळख्यात आणलेली तरुणाई आहे. त्यांना आपला भारत काय, महाराष्ट्र काय, पराक्रम काय, सामर्थ्य काय आहे आणि आमच्या महाराजांचा डीपी फक्त न ठेवता त्यांचे काही गुण जर आपण अंमलबजावणी केली, ते अंगात आपल्या भिनवले, तर निश्चितपणे आमचं राष्ट्र, आमचा देश मोठा आणि यशस्वी व्हायला मदत होईल. आजच्या या कार्यक्रमाला एवढ्या दिग्गज मांदियाळींच्या सोबत बसण्याची संधी मला आमचे पांडुरंगी बलकवडे यांनी दिली. आणि आपण सगळ्यांनी खरं म्हणजे अनेक कार्यक्रमाला गर्दी असेल, पण गर्दी लोक खूप कमी कार्यक्रमाला येतात. त्यामुळे आपण सगळ्या या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये साक्षीदार झालो आहोत आणि सुंदर कार्यक्रम उपस्थितीची मलाही संधी मिळाली. याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभागृहामध्ये
जसे आमचे आदरणीय खारकर कर्नल खारकर साहेब आहेत, तसेच विंग कमांडर ओक साहेब इथे आहेत. त्यांचाही समितीच्या वतीने आम्ही सत्कार करतो. मी त्यांना विनंती करतो आपण या सत्कार म्हणजे पुढे म्हणजे मग काय राजेंद्र बलकवडे या. या सभागृहामध्ये सामाजिक क्षेत्रात मोलाचं कार्य करणारे आदरणीय कालिदासजी मोरे साहेब आहेत, त्यांचाही मी सत्कार करण्याची विनंती करतो. या सभागृहामध्ये तळबेडकर यांच्या ज्यांच्या मी म्हटलं हसननीस घराणं जसं सैन्य दलात वर्तमान काळात आणि इतिहास काळात ज्या घराण्यांनी कामगिरी केली असे आमचे मित्र विक्रमसिंह मोहिते, त्यांचे काका मेजर जनरल, त्यांचे आजोबा कर्नल, त्यांचे चुलते कॅप्टन, असं तो फार मोठा, आणि त्यांचे वडील आमचे आदरणीय जयवंतराव मोहिते तळबेडकर, बाजी मोहिते, त्या विक्रमसिंह मोहित्यांचा आज पिलाजी जाधवरावांची पुण्यतिथी. नांदेड सिटीमध्ये या जाधवराव घराण्याने फार मोठं स्मारक पिलाजीरावांचं केलेलं आहे. त्या घराण्यातले समीर जाधवराव त्यांनाही या सुद्धा गेली काही वर्ष पुण्याची मिरवणूक ही पुण्याच्या कीर्तीला, शिवरायांचं पुन्हा जिथं त्यांनी लाल महालात स्वराज्य निर्मितीचं कार्य शुभारंभ केला, त्या पुण्यनगरीतली शिवजयंती त्या कीर्तीला साजेशी ज्या व्यक्तीच्या प्रयत्नातून सुरू झाली, त्या भव्य दिव्य शिवजयंती त्या कार्यक्रमाचे जनक आम्ही गायकवाड घराण्याच्या वतीने त्यांनी सन्मान स्वीकारावा. मी आत्ताच सांगितलं की रायगड किल्ला ज्यांनी पुन्हा स्वराज्यात आणला 44 वर्षानंतर, आणि त्यानंतर त्या रायगड किल्ल्याचा कारभार आणि रक्षण केलं, आणि मुरारबाजींचे वंशज असे आमचे संदीप कोटकीस त्यांनीही स्वीकारला. इथं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अगदी नुसतं काम करतात, पण कुठंच ते नसतात, परंतु आमच्यासारख्या माणसांच्या नजरेतून ते चुकत नाहीत असे आमचे आनंद सराफ. मी त्यांना विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यावं आणि सन्मान स्वीकारावा. माजी सैनिकांसाठी गेले 25-30 वर्ष आनंदराव सावंत आणि महेंद्र हे देखील माजी सैनिकांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम करत असतात, आणि माजी सैनिकांना लोकांच्या समोर आणण्याचं कार्य आनंदराव करत असतात. खरं तर तुम्ही सगळेच या सभागृहातले आमच्यासाठी वंदनीय आहात, परंतु वेळेची मर्यादा विचारात घेऊन मी इथं सांगतो आणि सुधीररावांना पुढच्या कार्यक्रमात सुचवतो.